नमस्कार. तर आज आम्ही गणेशपूर या गावी आलेलो. तर या गणेशपुरी गावी येण्याचे कारण असं की तो नाव काय तो मुस्कान. तर आपण हे निरागस मुलं या ठिकाणी पाहू शकतो. या मुलांवर फार मोठं दुःख या ठिकाणी झालेलं आहे. कारण 6 महिन्यापूर्वी या मुलांचे वडील ऑक्सिजन मध्ये वारलेले आहे आणि त्यांचे वडील वारले असता तर त्यांच्या आईने हायपत घेऊन या मुलांच्या आईचंही 7-8 दिवसापूर्वी निधन या ठिकाणी झालेलं आहे. आणि या मुलांचे आई वडील वारले असता तर आज सोशल मीडियावर यांची एक पोस्ट व्हायरल झाली की या मुलांना कोणीतरी मदत करा. आणि या मदतीची एक आस म्हणून आम्ही वाकीचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल अण्णा जंजाळ यांना ही समस्या मांडली. आणि अण्णानं कोणताही विलंब न करता या मुलांना ईद निमित्त ड्रेसची मदत या ठिकाणी करण्याचा निश्चय घेतला. आणि अण्णाने आज या ठिकाणी या मुलांना ड्रेस या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं आहे. तर मी अण्णांना एक विनंती करतो की अण्णांनी या मुलांना त्यांच्या हस्ते ड्रेस या ठिकाणी द्यावे. अण्णा खरंच धन्यवाद. अण्णा तुम्ही पाहत असाल अण्णा आपल्या चिंचोली परिसरातील एक देव माणूस, कोणाच्याही सुखा दुःखात तत्पर हजर असणारे विठ्ठल अण्णा, खरंच तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आज या ठिकाणी या मुलांना ईद निमित्त विठ्ठल अण्णा जंजाळ यांनी ड्रेस वाटप या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, बरेच जण म्हणत असतील का हा दुःखाच्या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचे कारण काय होते, पण सांगायचं तात्पर्य असं की ही मदत काही त्यांच्या आयुष्यभराची नाही, पण या मुलांना शैक्षणिक आर्थिक मदतीची गरज आहे. आणि हा व्हिडिओ पाहून कोणाला मदत करायची असेल तर मदतीसाठी हा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. तर मी आपणा सर्वांना विनंती करतो या मुलांना दुःख पचवण्याची ईश्वर अल्लाह शक्ती देव. व या मुलांना कोणालाही काही मदत करायची असेल शैक्षणिक आर्थिक तर आपण निसंकोचपणे या मुलांना या ठिकाणी मदत करावी अशी आपल्यास या ठिकाणी विनंती करण्यात येते.